नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनच्या मनात जी शंका घुटमळत आहे त्याला प्रत्येक वेळेस वाटत आहे की प्रतिमा आत्या जिवंत आहे, तर मग ती डेड बॉडी कोणाची होती. आणि सिनियरने तर त्या डेड बॉडीचा DNA पण मॅच करून पाहिलेला होता. तो DNA पण प्रियासोबत मॅच झालेला होता. मग ती कोणाची होती डेड बॉडी, हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. मग अर्जुन ते विचारण्यासाठी रविराजकडे येतो आणि रविराजला विचारू लागतो की सिनियर, मला एक प्रश्न पडलेला आहे की मला सांग, तू DNA टेस्ट तर केली होती, DNA टेस्ट पण तन्वीसोबत मॅच झाली होती, मग ती डेड बॉडी कोणाची होती, नक्की मला कळेल का, असं अर्जुन विचारतो. तेव्हा रविराज पण ही गोष्ट विसरून गेलेला असतो, कारण प्रतिमा जिवंत आहे या गोष्टीचा आनंद असतो आणि त्यामध्ये रविराजच्याही लक्षात नसतं की असं काही घडलेलं आहे. तेव्हा रविराज म्हणतो की हो, बरोबर आहे अर्जुन. त्यानंतर इकडे सायलीच्या लक्षात आलेलं आहे की प्रिया ही अर्जुनच्या मागे पुढे करत आहे. अर्जुनला आपल्या बाजूने आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. मग सायली खूप चिडलेली असते आणि सायली प्रियाकडे जाते आणि म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, एखाद्या बाईच्या नवऱ्याच्या मागे पुढे जर कोण करत असेल तर ती बाई नागिन होऊन ढसायचं पण थांबत नाही, एवढं लक्षात ठेव, कारण आता तू ते करत आहे, आता मी नागिन बनून तुझी वाट लावू शकते. तेव्हा प्रिया म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या नवऱ्याला मी असं गुंडाळणार आहे की ज्याच्यामुळं तो कायमचा तुझ्यापासून दूर जाईल आणि तो माझ्या मागे पुढे करेल आणि त्यावेळेस तुझ्याकडे काहीच ऑप्शन राहणार नाही. तेव्हा मात्र तुला आता हे सगळं करावं लागणार आहे, तू माझ्याच तालावर नाचणार आहेस. ही गोष्ट जेव्हा सायली प्रियाला बोलते तेव्हा तिला धक्का बसतो. तर आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण सुरू करूया. सायली ही अर्जुनसाठी कॉफी घेऊन चाललेली असते. प्रिया तिथे येते आणि म्हणते की ही कॉफी जी आहे ती मी घेऊन जाणार आहे, कारण अर्जुनसाठी कॉफी मला वाटते की मी घेऊन जावी, असं प्रिया सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया असं बोलते तेव्हा सायली म्हणते, मी घेऊन जाते ना कॉफी त्यांच्यासाठी. तेव्हा प्रिया म्हणत असते की अगं जा ना, किचनमधलं काम कर जा, आणि असंही तूच सगळं काम करत असते. तेव्हा सायली म्हणते, माझी सगळी कामं झालेली आहेत, मी घेऊन जाते, असं सायली सांगत असते. परंतु इकडे प्रिया मात्र ऐकायलाच तयार नसते. तिचा एकच हट्ट असतो की मी नेते कॉफी, मी नेते कॉफी. तेव्हा सायलीला राग येतो. सायली तिच्या हातातून कॉफीचा मग खेचत असते आणि इकडे सायली म्हणत असते, मी घेऊन जाते त्यांच्यासाठी कॉफी, तू नको पुढे पुढे करू, असं सायली प्रियाला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अपूर्णाजी, कल्पना, त्याचबरोबर रविराज आता हॉलमध्ये आलेले असतात. बाहेरून रविराजने फुलं आणलेली असतात आणि ती फुलं घेऊन ते सर्वजण आलेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाजी आणि रविराज बोलत असतात, पण कल्पनाचं लक्ष मात्र या दोघींकडे असतं. नक्की यांचं काय चाललेलं आहे हा प्रश्न कल्पनाला पडलेला असतो आणि कल्पना म्हणत असते की थांब, आता मीच जाऊन बघते नक्की काय झालेलं आहे. म्हणून कल्पना ही आता या दोघींकडे पाहण्यासाठी येते आणि मग ती म्हणते की काय चाललंय तुमच्या दोघींचं, हा एकच कप तुम्ही दोघी का ओढत आहात. तेव्हा सायली म्हणते की काही नाही आहे, मी यांच्यासाठी कॉफी घेऊन चाललेली आहे, तर तन्वीचं असं म्हणणं आहे की काही झालं तरी ही कॉफी घेऊन तिलाच जायचं आहे त्यांच्याकडे. तेव्हा प्रतिमा इकडे कल्पना म्हणते की अगं तन्वी, तू कशाला घेऊन जातेस. असंही सायली दिवसभर अर्जुनसाठी काम करत असते आणि इकडे प्रतिमासाठी काम करत असते, त्यामुळं सायलीला अर्जुनला वेळच देता येत नाही. तर सायली घेऊन जाईल त्याच्यासाठी कॉफी, तू कशाला घेऊन जातेस ना, असं कल्पना सांगते. आणि कल्पना म्हणते की अगं, नवऱ्यासाठी काही करताना बायकोचे पायी वगैरे काही दुखत नसतात, हां, नको तू काळजी करू तिची, सायली जाईल घेऊन, आणि सायली आहे तेवढी स्ट्रॉंग, ती करेल हे सगळं मॅनेज, असं इकडे कल्पना सांगते. आता कल्पनाने सांगितल्यामुळं इकडे सायलीला कॉफी घेऊन जाण्यापासून इकडे प्रिया मात्र अडवू शकत नाही आणि सायली कॉफी घेऊन जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कल्पनाने आता सांगितल्यामुळं काहीच ऑप्शन नसतो आणि प्रिया तोंडावर पडते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाची जी नाटकं असतात ती काही केल्या थांबत नसतात आणि इकडे पूर्णाजी आणि रविराज दोघंही आता ही रूम सजवायची आहे त्यासाठी फुलं तयार करत असतात आणि त्याचबरोबर ती फुलं घेऊन आता इकडे सायली ही प्रतिमाच्या रूममध्ये जाणार असते आणि ती सांगतेही तसंच. इकडे प्रिया म्हणते, एकतर मला इतकी चांगली संधी मिळालेली होती अर्जुनच्या रूममध्ये जाण्याची, पण
ह्या कल्पनामुळं ती संधी माझ्याकडून हुकलेली आहे असं ती सांगत असते. कारण तिला असं वाटत असतं की काही झालं तरी मला अर्जुनच्या जवळपास केलं पाहिजे, त्याच्याकडे गेलं पाहिजे, त्याच्याकडे जात राहिलं पाहिजे असं तिचं म्हणणं असतं. काहीही झालं तरी मला अर्जुनपासून लांब जायचं नाही आहे, तर मला अर्जुनच्या जवळ जायचं आहे आणि सुभेदारांच्या घरात ह्या प्रॉपर्टीवरती मला हक्क गाजवायचा आहे. आता सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येत असते. सायली खूप चिडलेली असते. तेव्हा अर्जुनला ती सांगत असते, ह्या प्रियाचं जरा अतिच चाललेलं आहे हो. मी आता तुमच्यासाठी कॉफी घेऊन येत होती तर तिला इथेही पुढं पुढं करायचं आहे आणि ती मला अडवत होती. जेव्हा हे सगळं सायली सांगते तेव्हा अर्जुन म्हणतो की साधं सायलीला आता प्रियाने रूममध्ये कॉफी आणलेलंही चालत नाही आहे. जेव्हा मी त्यांना सांगेल की प्रिया इथे रात्री रूममध्ये होती तेव्हा सायलीला किती राग येईल हा विचार अर्जुन करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नागराज हा सुमनशी बोलत असतो. तो सुमनला म्हणत असतो की अगं, तेव्हा सुमन म्हणते, तुम्ही असं का केलं मला सांगा ना, का चोरी केली? तेव्हा तुम्ही भाऊजी एवढं आपल्यासाठी करतात तरीही तुम्ही का चोरी केलेली आहे हा प्रश्न सुमनला पडलेला असतो. तेव्हा नागराज म्हणतो की आता हिचा इमोशनल ड्रामा पुन्हा सुरू होईल, मला काहीतरी करावंच लागणार आहे असा विचार नागराज करू लागतो. आणि नागराज म्हणतो, अगं सुमन, मी ना तुला सुखात ठेवायचं यासाठी एक बिझनेस सुरू केलेला होता आणि तो बिझनेस बुडाला. तो इन्व्हेस्टर मला मारून टाकण्याची धमकी देत होता आणि त्याला पैसे द्यायचे होते, त्यासाठी मी हे सगळं केलेलं होतं. त्यावेळेस इकडे सुमन म्हणते, अहो पण तुम्ही भाऊजींना सांगितलं असतं तर भाऊजींनी तुम्हाला पैसे दिलेच असते ना. तेव्हा नागराज म्हणतो, नाही गं, दादाने मला पैसे नसते दिले, दादा माझ्यावरतीच ओरडला असता, दादा मलाच म्हणाला असता की हे सगळं जे काय आहे ना हे तुझ्यामुळं घडलेलं आहे. पण मी आता त्या लोकांना सांगितलेलं आहे की ठीक आहे मला मारून टाका पण माझ्या वहिनीचे दागिने परत द्या, म्हणून मी ते दागिने घेऊन परत आलेलो आहे असं नागराज सुमनला सांगतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे पूर्णाजी फुलं घेऊन प्रतिमाच्या रूममध्ये आलेली असते आणि प्रतिमाच्या रूममध्ये आल्यानंतर ती म्हणते की मी ही फुलं आणली होती आणि ती फुलं ती तिथे बाउलमध्ये आणलेली ठेवते आणि म्हणते की तुला खूप आवडतात ना ताजी फुलं, मान्य आहे तुझ्या रूममध्ये कोणी आवडलेलं तुला आवडत नाही, पण एक आईची माया आहे, एक आई म्हणून मी तुझ्याकडे आलेले आहे, मान्य आहे तू मला ओळखत नाहीस, पण आता मला जे करावं वाटतंय तुझ्यासाठी, माझ्या लेकीसाठी मला जे करावं लागतंय ते सगळं मी करत आहे असं पूर्णाजी सांगते आणि फुलं तिथं टेबलवरती ठेवते आणि तिथून जाऊ लागते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुमन आता इमोशनल झालेली असते. ती बोलत असते, ती नागराजला म्हणत असते की बरोबर आहे तुमचं, पण आता मी माझ्या माहेरी बोलते आणि तुमची काही मदत करता येते का ते बघते, तिकडून आपण पैसे मागूया असं सुमन सांगत असते. तेव्हा नागराज म्हणतो की किती करशील ना गं तू. आणि मग इकडे लगेचच प्रतिमा उठते आणि ते फुलं ठेवलेलं जे भांडं आहे ते उचलून हातामध्ये घेते आणि म्हणते की खरंच, आणि तिच्या मनाला खूप छान वाटतं. ती फुलं स्वतःच्या जवळ घेते आणि त्याचा सुगंध ती घेऊ लागते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाजी मात्र बाहेरून हे सर्व पाहत असते. पूर्णाजी हे सगळं जेव्हा पाहते तेव्हा तिला धक्का बसतो, तिला एक आनंदाचा धक्का बसतो, कारण प्रतिमाने आपण दिलेली फुलं हातात घेतलेली आहेत, त्याचा ती सुगंध घेत आहे, तिचा वास, त्या फुलांचा वास ती घेत आहे. ही गोष्ट मात्र इकडे पूर्णाजीच्या लक्षात आलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाजी धावतच बाहेर येते आणि रविराज, कल्पना, प्रताप असं म्हणून ओरडू लागते. तेव्हा सगळेजण विचारतात की काय झालं. तेव्हा इकडे पूर्णाजी असं म्हणता क्षणी सगळेजण धावत येतात. पूर्णाजी रविराजला सांगू लागते की आपण जी फुलं दिलेली होती त्या फुलांनी इकडे प्रतिमाला खूप छान वाटलेलं आहे, तेव्हा आपण असे छोटे छोटे प्रयत्न करत राहूया असं पूर्णाजी बोलत असते. तेव्हा इकडे लगेचच अस्मिता म्हणते की हो, पण पूर्णाजी आपल्याला सावकाशच हे सगळं केलं पाहिजे, नाहीतर पुन्हा प्रॉब्लेम व्हायचा असं ती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रिया म्हणते जर यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि ही प्रतिमा तिची जर मेमरी परत आली तर त्या दिवशी या घरातला हा माझा शेवटचा दिवस असणार आहे असं ती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाजीने हे सगळं सांगितलेलं असतं. आता सायली आणि अर्जुन बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की सायलीला तर इतका राग येत आहे या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर, मग आता काल रात्री तर ही आली होती, तन्वी आली होती, ही गोष्ट जर मी सायलीला सांगितली तर सायलीला किती राग येईल हा विचार अर्जुन करत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की
इकडे आता प्रिया अर्जुनसाठी पाणी घेऊन आलेली असते आणि अर्जुनला म्हणते की हे घे पाणी, आणि जबरदस्ती त्याच्या हातात देत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो पण मला पाणी कुठं हवं होतं. तेव्हा ती म्हणते तुझ्या रूममध्ये पाणी नसेल ना, म्हणून मी घेऊन आलेले आहे. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो पण मला नको होतं पाणी. असं ती बोलल्यानंतर ती म्हणते घेणार रे, आणि मग इकडे प्रिया ते पाणी देते. आणि सायली म्हणते काय झालं आहे नक्की. अगं पण त्यांना पाणी नकोच होतं, मग तू का पाणी घेऊन आलेली आहेस. प्रिया म्हणते की असंच आलेलं आहे. अर्जुन तुझ्यासाठी काही खायला बनवू का रे मी, असं प्रिया विचारत असते. तेव्हा सायली म्हणते की हो चालेल, चल सगळ्यांसाठीच बनव, काहीतरी बनव, खास सगळ्यांसाठीच बनव, कारण घरातल्या बाकीच्या सगळ्यांना काही उपाशी ठेवणार आहेस का तू, त्यात तुझी आई पण आहे, तिच्यासाठी पण बनव. असं म्हणत सायली प्रियाला खेचतच घेऊन जाते. अर्जुन म्हणू लागतो की आता या दोघींच्या मध्ये माझं मात्र सँडविच होणार आहे. अर्जुनला कळलेलं असतं की आपली वाट लागणार आहे, कारण काहीही झालं तरी सायलीला हे अजिबात आवडत नाही. प्रियाचं हे जे वागणं आहे याच्यामुळं सायलीला त्रास होतो. ही गोष्ट मात्र इकडे अर्जुनच्या लक्षात आलेली असते आणि अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरी आत्ता मला खूपच काळजीपूर्वक वागावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली प्रियाला घेऊन अगदी फरफटत आल्यासारखीच खाली येते आणि त्यानंतर आपल्याला इकडे सगळ्यांच्या समोर सांगू लागते की आज ना तन्वी आहे ना सगळ्यांसाठी खायला बनवणार आहे. तेव्हा काय बनवायचं असं विचारलं जातं. तेव्हा पूर्णाजी म्हणते की प्रतिमाला गुलाबजामुन खूप आवडायचे, तू गुलाबजामुन बनव. असं सांगता क्षणी इकडे प्रियाला धक्का बसतो. त्यानंतर कल्पना म्हणते की नाही गुलाबजामुन नको, ते एवढे पटकन होणार नाहीत ना, त्यामुळं मला काय वाटतंय माहिती आहे का, आपल्याला वेगळं काहीतरी बनवायला पाहिजे ज्याच्यामुळं इकडे सगळ्यांना छान वाटेल आणि ते कमी वेळात होईल. मग सायली म्हणते लापशी बनवूया, लापशी तर खूप आवडत होती ना प्रतिमात्यांना, मग लापशी बनवूया. आता सायलीनं असं सांगितल्यामुळं प्रिया पूर्णपणे पुन्हा तोंडावर पडते. तिच्याकडे काहीच ऑप्शन राहत नाही. ती म्हणू लागते की आता करायचं काय, कारण आपल्याला तर ह्यातलं काहीच बनवता येत नाही. आणि बरोबर इकडे सायलीने आता प्रियाला तोंडावर पाडलेलं असतं. त्याचबरोबर इकडे अर्जुन धावतच येतो. तो म्हणतो की मला ना माझ्या पोटात खूप दुखायला लागलेलं आहे, मला खूप त्रास होऊ लागलेला आहे, असं अर्जुन सांगत असतो. तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण म्हणू लागतात की काय खाण्यात आले तुझ्या अर्जुन, पण अर्जुन मात्र काहीच सांगत नसतो. अर्जुन म्हणत असतो की नाही मला नाही माहिती कशामुळे असं होतंय, पण मला खूप त्रास व्हायला लागलेला आहे, माझ्या पोटात खूप दुखत आहे. तेव्हा सायली अर्जुनकडे जाते. अर्जुनला म्हणते की नक्कीच काहीतरी वेगळं खाण्यात आलेलं असणार आहे. तुमचं पोट कशामुळे दुखतंय, तुम्हाला ॲसिडिटी वगैरे झाली आहे का, म्हणून पोट दुखतंय का तुमचं, असं सायली विचारत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही माहिती मला, आणि मग ती म्हणते मी ओव्याचं पाणी घेऊन येते. असं म्हटल्यानंतर इकडे अर्जुन आता धावतच म्हणतो की ठीक आहे, पण प्रिया मात्र अर्जुनच्या मागे लागलेली असते. प्रियाचं असं म्हणणं असतं की मीही देते तुझ्यासाठी काहीतरी, असं म्हणत प्रियाने पण ठरवलेलं असतं की अर्जुनसाठी काहीतरी बनवायचं आहे. तेव्हा मात्र इकडे अर्जुनलाही धक्का बसतो आणि अर्जुन म्हणू लागतो की नाही काहीतरी आता वेगळंच घडत आहे. आणि मग सायलीला तो म्हणतो की तुमच्या लक्षात येत नाही आहे माझं पोट का दुखतंय, तुम्हाला माहिती आहे का काल रात्री तुम्ही जेव्हा रूममध्ये आलेला होता तेव्हा प्रिया बाथरूममध्ये लपलेली होती, प्रिया आपल्या रूममध्ये होती, असं अर्जुन सगळं भडाभडा सांगतो. सायली म्हणते काय म्हणता तुम्ही. अर्जुन म्हणतो की आता माझं पोट दुखायचं थांबलं, या गोष्टीमुळं माझं पोट दुखत होतं. तेव्हा सायली म्हणते काय बोलताय तुम्ही, आणि तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, तुम्ही माझी फसवणूक केलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की अहो तसं काही नाही आहे. तेव्हा सायली म्हणते तसंच आहे, तुम्ही आत्ता सांगताय म्हणजे तुम्ही काल सांगितलेली गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवली नाही असं होत नाही आहे, तुम्ही माझी फसवणूक केली असं होत नाही आहे. तेव्हा इकडे अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की अहो तसं नाही आहे, तुम्ही चुकीचा अर्थ काढताय. सायलीची तो माफी मागू लागतो. सायलीला म्हणत असतो की प्लीज खरंच असं काही नाही आहे, पण सायली पण ऐकायला तयार नसते. सायली पण म्हणत असते की मग कसं आहे, प्रत्येक वेळेस तुम्हाला वाटतं तसंच होतं असं नाही ना. आणि असं बोलल्यानंतर इकडे अर्जुनलाही धक्का बसतो आणि प्रिया तिथं आलेली असते, कारण हे दोघं जण नाटक करत आहे हा शब्द प्रियाच्या कानावर पडला की काय अशी भीती आता अर्जुनला वाटू लागलेली असते. अर्जुन हा आता रविराजच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो रविराजशी बोलत असतो. रविराजला म्हणत असतो की सिनियर ते DNA चे रिपोर्ट आपण काढलेले होते, डेड बॉडीशी मॅच झाले होते, पण मला एक कळत नाही आहे प्रतिमा ते जिवंत आहे तर तन्वीची DNA टेस्टचे रिपोर्ट डेड बॉडीशी मॅच झाले होते, म्हणजे तुझ्या लक्षात येते का, असं अर्जुनने आता शंका उपस्थित केलेली आहे. इकडे सायली प्रियाकडे गेलेली आहे आणि ती प्रियाला म्हणत आहे की माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं, माझ्या नवऱ्याच्या मागं पुढं करण्याचा प्रयत्न केला तर नागिन बनून ढसणार आहे तुला, असं ती बोलते. आणि माझ्या नवऱ्याच्या मागे पुढेही करायचं नाही. तेव्हा प्रिया म्हणते की मी तुझ्या नवऱ्याला असं गुंडाळणार आहे की तूच माझ्या मागे पुढे करशील.
अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.